हाच तो जना नराधम गाडे, ज्याला आता कोर्टात काही वेळानुसार आता हजर केलं जाईल। नराधम गाडेच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत। नराधम गाडेची आता कोर्टात हजेरी आहे, त्याला कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर केलं जाईल। आता त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते ते बघणं महत्त्वाचं आहे। पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोमध्ये एका तरुणीवर अत्याचार करून तो फरार झाला होता। 3 दिवसानंतर पुणे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट या गावी मध्यरात्री नराधम गाडेला पोलिसांनी पकडलेला आहे आणि आता त्याला कोर्टात हजर केलं जातं। याच गाडीमध्ये नराधम गाडे आहे। अधिक माहिती देऊ आमच्या पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत आहेत। अक्षय, आपण दृश्यामध्ये दाखवतो की हीच ती पोलिसांची गाडी आणि काही वेळातच आता आपण कोर्टात त्याला हजर केलं जाईल। किती दिवसांची कोठडी मिळते ते बघणं महत्त्वाचं आहे। पण एकूण पुण्यात काय वातावरण आहे, कारण गाडीला आमच्या ताब्यात द्या गाड्याविषयी संतप्त पडसाद देखील उमटतात। अक्षय, माझा आवाज पोहोचतोय? थोड्याच वेळात आता गाडीला कोर्टात हजर केलं जाईल। किती दिवसांची पोलीस कोठडी मिळणार याची उत्सुकता आहेच। घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर माध्यम प्रतिनिधी असतील, पोलीस असतील, हे जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि ही समोरची व्हॅन जी आहे याच ठिकाणी याच व्हॅन मधनं खरं तर जे आरोपी आहे त्याला घेऊन जाण्यात आपल्याला पोलीस जे आहेत ते आता दिसत आहेत। काहीच वेळात या आरोपीला जो दत्ता गाडे आहे याला पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल। आपण जर बघितलं तर पोलिसांची जो पिंजरा आहे त्याला देखील चारीकडनं जे कापड जे आहे ते देखील लावण्यात आलेलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठलाही गोंधळ रस्त्यात घडू नये म्हणून आज खरं तर पूर्ण रोड जो आहे तो देखील रिकामा करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। सुरुवातीच्या टप्प्यावर पण जर म्हणलं तर वावगं चालणार नाही, कारण हा सगळा गर्दीचा रोड आहे। एमजी रोडवर सध्या हा ताफा जो आहे तो पोहोचलेला आहे। इथून साधारण 10 मिनिटं जे आहेत ते कोर्टापर्यंत जायला लागतात। आणि आपण जर पाहिलं तर सगळ्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर दत्ता गाडे याला काल शिरूर मधून अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आज पुणे सत्र न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात येणार आहे। कोर्ट नक्की त्याला काय सुनावणी देतं, काय शिक्षा देतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल। पण त्याआधी आपण जर बघितलं तर मोठा पाऊस फाटा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पोलिसांचा आपल्याला पाहायला मिळतोय। फिरिंग कॅरिडोर जो आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर दत्ता गाडे तुम्ही आमच्यासोबत अशाच फोनवरून जोडलेले राहा। आपण बघतोय ही दृश्य बघतोय, एका विंडोमध्ये तुम्ही बघताय ही पोलिसांची जी व्हॅन दिसते, या व्हॅन मध्ये आरोपी दत्ता गाडे आहे। काही वेळातच त्याला आता पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाईल। त्याला आता किती दिवसांची कोठडी मिळते याकडे सर्वांचं लक्ष आहे। आता जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अधिक कडेकोट बंदोबस्तामध्ये आता आरोपी दत्ता गाडेला कोर्टात नेलं जात आहे। आपण दृश्य बघतोय, काही वेळातच त्याला आता कोर्टात हजर केलं जाईल। पुण्यातील शिवशाही बस बलात्काराचा आरोपी दत्ता गाडे याला आता पोलीस कोर्टात हजर करणार आहेत। 3 दिवसानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आलं। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट या गावी मध्यरात्री त्याला पोलिसांनी पकडलेला आहे। संपूर्ण पुण्यात काय संपूर्ण राज्यभरात या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोमध्ये मध्यरात्री एका तरुणीवर या गाडीनं बलात्कार करून तो फरार झाला होता। 3 दिवसानंतर पुणे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यात आणि त्याला आता कोर्टात हजर केलं जाईल। काही वेळातच अगदी 5 ते 7 मिनिटात त्याला आता कोर्टात हजर केलं जाईल आणि त्याला आता किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे। दरम्यान या गाडीनं पोलिसांना शरण येण्यापूर्वी देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा केला जातोय। कारण गाडीच्या मानेवर दोरखंडाचे व्रण देखील आढळले होते अशी कबुली पुणे पोलिसांनी दिलेली आहे। आता याच नराधम गाडीला आता कोर्टात हजर केलं जाते। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे पुण्याचे प्रतिनिधी सागर आव्हाड फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। सागर, अगदी कडककोट बंदोबस्त आहे सत्र न्यायालयामध्ये, काही वेळातच त्याला हजर केलं जाईल, अधिक काय माहिती? नक्की आपण जर बघितलं तर आज सकाळपासून मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो कोर्टाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय। डीसीपी असतील, त्याचबरोबर पीआय असतील आणि इतर कॉन्स्टेबल, आरसीपी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। काही वेळापूर्वी
पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या, त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. काही वेळामध्ये म्हणजे काही क्षणामध्ये त्याला आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि लष्कर कोर्टातून दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी बाहेर काढलेला आहे आणि काही वेळामध्ये श्रीमती गायगोले कोर्ट आहे यामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे. त्यामुळे आता पुणे पोलीस किती दिवसाचं रिमांड मागतायत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काही महत्वाचे धागेदोरे त्याकडून त्यांना मिळतात का किंवा काही जप्त करायचे का, असे अनेक कारण जे आहेत ते रिमांडमध्ये असू शकतात आणि पुणे पोलिसांकडून त्याला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. त्यामुळे आता त्याला पोलीस किती दिवसाची पोलीस कोठडी देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोर्टाच्या 3 नंबर गेट आणि 4 नंबर गेटला मोठ्या प्रमाणावरती पोलीस तैनात असताना आपल्याला पाहायला मिळतात. गिरीश, अगदी. आणि सागर, गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्यांनी आणखी काही गुन्हे केलेत का ते देखील आता पोलीस कोठडीमध्ये त्याच्या चौकशीमध्ये निष्पन्न होणार आहे. सागर, आपण बघतोय की जिल्हा न्यायालयात अगदी काही वेळातच त्याला हजर केला जाईल. त्याच्या विरोधात निदर्शनं देखील दिवसभरात पुण्यामध्ये ठिकठिकाणी झालेली आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क असतील, त्याबद्दल काय सांगा? नक्कीच. काही कोर्टाच्या बाहेर जे आहे ते सर्वपक्षीय आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी घोषणाबाजी जी आहे त्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. गाडे याच्यावरती बांगड्या फेकण्याचा या महिलांचा प्रयत्न हा होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या महिला, सामाजिक कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे युवती असतील, सर्व एकत्र येत त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी केलेलं होतं. त्याचबरोबर ज्याला ज्या जेलमध्ये लष्करच्या पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवलेलं होतं त्याच्या बाहेरही काँग्रेसने आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळं सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, तेही झालेले आहेत आणि गाडेला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आहे. आपण जर 2 दिवसाचा विचार केला तर 2 दिवस स्वारगेट डेपो बाहेर सर्व पक्षीय आंदोलनं जी आहेत ती झालेली होती आणि आजही ते चित्र पुण्यामध्ये पाहायला मिळालं. नंतर गाडे नक्कीच सागर, आता त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते गाड्याला ते बघणं खूप महत्वाचं आहे. आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी माहिती घेत राहू. तुर्तास जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.